नवीन वर्षाच्या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक शाखेमार्फत एक DCP, एक ACP, 36 पोलीस अधिकारी आणि 510च्या आसपास अंमलदार जे आहेत ते वाहतूक नियमनाच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेले आहेत। याच बंदोबस्तादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीचं देखील आयोजन करण्यात आले आहे। वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने प्रबोधन करण्याचे सुद्धा काही ठिकाणं निश्चित केले आहेत। त्या ठिकाणी आम्ही वाहतूक नियमांचं सुद्धा प्रबोधन करणार आहोत। नवीन वर्षाच्या अनुषंगाने लोकांना वाहतूक साक्षरता, वाहतुकीचे नियमच्या संदर्भामध्ये माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल। त्याचबरोबर जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे नियोजन या बंदोबस्तादरम्यान ठेवलेले आहे। जे कोणी दारू पिऊन वाहनं चालवतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल। जे अतिवेगाने ओव्हर स्पीडिंग करतील किंवा गाड्या चालवतील, रॅश पद्धतीने गाड्या चालवतील त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या नवीन वर्षाच्या संदर्भामध्ये सर्व नागरिकांना मी हे आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळा। स्वतःही वाहन चालवत असताना इतरांचा जीव जाणार नाही, त्याचबरोबर कुठलाही अपघात होणार नाही आणि स्वतःचाही जीव धोक्यात येणार नाही या गोष्टीचं भान ठेवून वाहनं चालवावीत। नवीन वर्षाच्या वाहतूक विभागाकडून, नवी मुंबई पोलिसांकडून आपल्या सर्वांना नवीन वर्ष भरभराटी जावो यासाठी सुद्धा शुभेच्छा। आणि आपण वाहतुकीच्या नियमाचं नक्की या वर्षापासून अधिक चांगल्या पद्धतीने पालन करू अशी सुद्धा मी अपेक्षा करतो। धन्यवाद। ठीक आहे।